पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया. माझा प्रिय बंधूंनो, भगिनीनो, लहान लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, एका मुलीने बोलायला चालू केलं. हालेलुया. येशूसाठी ना जे प्रेम आहे ना, हालेलुया, ते दुसऱ्यांसाठी असलेल्या प्रेमापेक्षा जोरदार झालेला आहे. हालेलुया. अगोदर ते प्रेम प्रेम म्हणून वाटताना दुसरं काहीतरी वाटत होते. आता येशूसाठी एवढं प्रेम. हालेलुया. तिला बोलता चालत नाही, ती बोलता बोलता रडायला चालू केली. हालेलुया. धन्यवाद येशू. तिला पुढे बोलताच येत नाही म्हणून दुसऱ्या एका मुलीने बोलायला चालू केले. दीदी आता जे काही बोलत होते ना, दीदी आता जसे बोलत होते तसे जर कोणतरी असं करायला चालू केलं तर, मी 1-2 वर्षापूर्वी असेल तर मी असं बोललो असतो. काही प्रॉब्लेम आहे तिला बोलायचं. हालेलुया. आज मला कळत आहे या दीदी पवित्रात्म्याने भरलेला आहे. त्या दीदीला येशूचं प्रेम एवढं मिळालेलं आहे की तिला दुसऱ्या प्रेमाची गरज नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, थोडक्यात बोललं तर शैतानाबरोबर लढाई करणारे लोक आहेत ख्रिस्ती बांधव. प्रेज द लॉर्ड. शैतानाबरोबर लढाई करणारे लोक शैतानी बरोबर लढाई करण्यासाठी दुसऱ्यांना मदत करायची. प्रेज द लॉर्ड. त्यांना उभा करायला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. कारण आपल्याकडे आहे ते वेळ थोडेच आहे. आपल्याकडे आहे ते वेळ थोडेच आहे. हालेलुया. मनाने जे करायला वाटत आहे ते केल्याने आशीर्वाद नाही मिळणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. मी फादर बनण्यासाठी सेमिनारी मध्ये जॉईन झालो. एक दिवशी मी मोठा फादरांच्याकडे जाऊन विचारलं, फादर आज मी उपवास करू का? फादरने मला विचारलं कशाला? मी सांगितलं आज माझ्या आजोबाचा मरणाचा दिवस आहे म्हणून आजोबाच्या आत्म्यासाठी आज मी उपवास करतो. फादर जरा वयस्कर फादर आहे, गंभीर स्वभावाचा फादर आहे. फादरने सांगितलं जा आणि खा. जा आणि खा. आता तुम्ही मला सांगा, मी खाल्लं तर माझ्या आजोबाचा आत्मा स्वर्गात जाणार का मी उपवास केल्याने माझ्या आजोबाचा आत्मा स्वर्गात जाणार? हालेलुया. आज मी फादर म्हणून तुमच्या समोर असेल तर त्याच्या पाठीमागचं कारण फादरांनी खा म्हणून बोलल्यावर मी मागे पुढे न बघता जाऊन खाल्ला. पवित्र आत्म्याचा अधीन जेव्हा आपण राहतो, कोणत्याही प्रकारचा हट्टीपणा आपल्यावर लोक चालवणार नाही. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक मुलगा माझ्याकडे येऊन, मी सेमिनारी मध्ये शिकत आहे तेव्हा एक मुलगा माझ्याकडे येऊन विचारलं, दाब के देणार? माझ्या पप्पांनी मला दिलेले 10 रुपये माझ्याकडे आहे. हालेलुया. मला ते 10 रुपये उचलून द्यायला काही प्रॉब्लेम आहे?
हालेलुया. मी जाऊन माझ्या फादरांना विचारलं, फादर एक मुलगा आलेला आहे, 10 रुपये मागत आहे, देऊ का? फादरांनी थोडा विचारपूस केला आणि मला सांगितलं आज द्या, आज द्या. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हा सगळ्यांना मी एक प्रश्न विचारत आहे, मी 10 रुपये त्याला दिलं असेल तर मला काय मिळालं असता? पुण्य मिळालं असतं. गरीबाला, गरजवंताला मी मदत केली, मला पुण्य मिळालं असतं. हालेलुया. मी फादरांच्याकडे जाऊन परवानगी काढली, मला काय मिळणार? डबल आशीर्वाद मिळाला. चांगला केलं त्याचा आशीर्वाद, चांगलं काम विचारून केलं त्याचा डबल आशीर्वाद. हालेलुया. नम्र लोक मात्र पोचणाऱ्या ठिकाणीचं नाव आहे स्वर्ग. तुम्ही दान धर्म केलं म्हणून तुमच्या मनामध्ये अहंकार आलं तर शैतानाच्या हातामध्ये तुम्ही आहे. काही आठवड्यामध्ये शैतान तुम्हाला घेऊन खेळणार, पाडणार तुम्हाला. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. शैतानाच्या हातामध्ये सापडायला नको तर बारीक सारीक गोष्टी मनाने नाही करायचं, विचारपूस करून करायचं. शैतान देणारा परीक्षण आहे तुम्हाला कुठे ठेवायचं. म्हणून बारीक सारीक गोष्टीमध्ये तुम्ही जे ऐकलेलं आहे ते तुम्ही मजबूत पकडायचं. ते धरूनच पुढे जा. हालेलुया. जबरदस्त आशीर्वाद. हालेलुया. धन्यवाद येशू. फर्स्ट फ्रायडे प्रेयर चालू असताना एक दिवस मी बोलले की तुमच्यामध्ये कोणाला तरी परमेश्वर सांगत आहे 2,500 आहे का 25,000 आहे का काहीतरी रक्कम तुमच्या कोणाच्या बरोबर एक देणे घेणे आहे. येशू सांगत आहे तू ते विसरून टाक, क्षमा कर. हालेलुया. मी तुला अनेक पटीने देणार, तू विसर, क्षमा कर. येशूने एक संदेश दिला. हालेलुया. प्रियानो ते संदेश मी तिथे अनाउन्स केला आणि दुसऱ्या महिन्याचा फर्स्ट फ्रायडे मध्ये एक बंधू तिकडे येऊन साक्षी दिलं की मी रिट्रीट करून वसईमध्ये पोहोचलो. एवढ्यातच कोणतरी मला सांगितलं मला एक जमीन घ्यायची गरज आहे. मी त्या माणसाला जमीन एक दाखवून दिलं. 2% प्रमाणे त्या माणसाने माझ्या हातामध्ये 2.5 लाख रुपये दिला. ख्रिस्तावर असलेले विश्वासाचा भाग आहे त्याग करायला शिकणे. हालेलुया. तुमच्यामध्ये कोणतरी काउन्सिलिंगला आलेला असताना येशूने त्यांना सांगितलं की सगळ्या प्रकारच्या हट्टीपणा सोडा. हालेलुया. छोटी छोटी गोष्ट आहे. हालेलुया. हट्टीपणा सोडल्यावर मला काय मिळणार याचा मला जाणीव असेल तर मी बिनधास्त हट्टीपणा सोडणार. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. सिस्टर ते परत एकदा वाचा सिस्टर. 4थ्या वचनापासून वचन वाचा. तरी ज्यांनी आपली वस्त्रे विटाळविली नाहीत अशी थोडकी नावे सार्दिस येथे तुझ्याजवळ आहेत. हालेलुया. थोडे लोक बोलणाऱ्या गोष्टी पूर्णपणे समजणार आहे. ते कोणतरी मस्का मारलं तर त्यांच्या मस्कामध्ये सापडणार नाही. कोण किती मस्का मारलं तरी कोणी
मस्कामध्ये सापडणार नाही. हालेलुया. मी हे पाळणार म्हणजे पाळणारच. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. अशा लोकांच्या विषयी बायबलमध्ये लिहिलेलं आहे, त्यांच्या कपडे पांढऱ्या शुभ्र आहे. कपडे पांढऱ्या शुभ्र आहे. हालेलुया. या पांढऱ्या शुभ्र कपडे घेऊन ते पुढे जाणार. सिस्टर पुढे वाचा. ते शुभ्र वस्त्रे परिधान करून माझ्या बरोबर फिरतील, कारण तशी त्यांची योग्यता आहे. पुढे. जो विजय मिळवितो तो अशा रीतीने शुभ्र वस्त्रे परिधान केलेला होईल. मी जीवनाच्या पुस्तकातून त्यांचे नाव खोडणारच नाही आणि माझ्या पित्यासमोर व त्यांच्या दूतांसमोर मी त्यांचे नाव पत्करीन. आत्मा मंडळांस काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐकू. कान नसलेले कोण प्रार्थनेत आलेला आहे? हालेलुया. ज्यांना कान आहे तो ऐकतो. म्हणजे इस्रायलमध्ये थोडे लोक बिन कानाचा होता का? हालेलुया. ज्यांना कान आहे ते ऐकतो, म्हणजे त्याचा अर्थ असा आहे, काही लोकांना कान असून काही उपयोग नाही. किती ऐकलं तरी ऐकल्यासारखं करणार नाही. प्रभू तुम्हा बरोबर असो. येशूने सांगितलं, तुमच्यामध्ये कोणतरी देवानी 3 वेळी तुम्हाला बोलले राग धरू नकोस. 3 वेळी देवानी संदेश दिला राग धरू नकोस, तरी तुम्ही अजून राग धरले. येशूने सांगितलं, तुझ्या आयुष्यातील मोठमोठा दान आणि कृपा तू राग धरून बसल्यामुळे तू गमावलेला आहेस. नाका बरोबरच्या संबंधामध्ये मेंदूपर्यंत त्रास असलेले कोणाला तरी प्रभू आता स्पर्श करत आहे, बरे करत आहे. छातीच्या एवढ्या भागामध्ये निरंतर त्रास होत आहे असे कोणाला तरी प्रभूने आशीर्वाद केलेला आहे. हातामध्ये निरंतर जे दुखणं होत आहे, त्यातील काही लोकांना प्रभूने सुटका दिली आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. पुढच्या लाईन मध्ये बसलेल्या एका ताईला येशू आशीर्वाद असलेल्या काही हाताचे विशेष सहकार्याचं दान देत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ख्रिस्ताबरोबर तुमच्या कुटुंबाची योजना आखून ठेवा म्हणून कोणाला तरी येशू सांगत आहे. सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद देवो. आमेन.